श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आता आहे ना, मी जो व्हिडिओ आहे तो आधीचा व्हिडिओ जो आहे त्यातलाच थोडासा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू केलेला आहे. तर तुम्ही बघितलंच होतं आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गहू वगैरे जे आहे ते भाजून वगैरे घेतले होते आणि खारीक पण जी आहे ती दळायला नेली होती. तर बघा इथे आहे ना 2 किलो गूळ होतं, तर तो बारीक करून घेतला आणि त्यामध्ये ना 2 किलोच तेल टाकलेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही या प्रमाणात जर सगळं मी 2-2 किलो घेतलेलं आहे. आता माझी करण्याची पद्धत वेगळी आहे, तुमची वेगळी असू शकते. काही जण आहे ना गूळ जो आहे तो जे आपण वाटण म्हणजे खारीक खोबरं आणि जे पीठ आहे म्हणजे गव्हाचं त्यामध्येच मिक्स करून घेतात. तर आम्ही ना ह्या पद्धतीने करतो, तर एकच नंबर जे लाडू आहे ते होतात. तर आता इथे ना गूळ जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे, जास्त काही बारीक करायचा नाही. आणि त्यामध्ये ना जे आपल्याला जेवढं लागेल ना तेवढं तेल टाकायचं आहे. तर इथं बघू शकता पीठ जे म्हणजे गहू जे आहे ते मी शेर भरायला थोडे कमी जे आहे ते घेतले होते. आता आमचा अंदाज शेराचा असतो. आणि इथे ना जे 2-2 किलो खारीक खोबरं होतं तर तेही मशीनवरून जे आहे ते दळून आणलं होतं. तर बघा आता गहू आणि जे आपण खारीक खोबरं दळून आणलं होतं ते आता आहे ना एकत्र करायचं आहे. आणि त्याचे कुठं-मुठं असे ना म्हणजे जे गोळे आहे ते बनलेले असतात, ते गोळे हाताने ना बारीक करून घ्यायचे आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण जे आहे ना म्हणजे मेथी पण आपण आहे ना भाजून आणि दळून घेतलेली आहे. तर ती मेथी आहे ना ती वरती टाकायची आहे, म्हणजे जेणेकरून आपण जो गुळाचा पाक करतो ना तो त्यामध्ये जातो आणि छान असं मिक्सअप होतं. तर बघा इथं आता आहे ना मी हे जे आहे ना दोन्ही मिश्रण म्हणजे गहू आपण खरपूस असे भाजून घेतलेले होते त्याचं दळून आणलेले आहे. जसं आपण डाळबट्टीला दळतो ना तसंच त्या टाईपच थोडं दळायचं आहे, म्हणजे जास्त बारीक पण नाही. जर जास्त चिकट म्हणजे बारीक जर दळलं ना तर त्याचं जे म्हणजे लाडूचं जे आहे ना ते आपल्या जे म्हणजे जिभेला असं आहे ना चिकट-चिकट होतं. तर त्यामुळे ना थोडंसं असं म्हणजे गरमरे दळायचं आहे, जसा रवा असतो बघा. तर त्या टाईप जर केलं ना म्हणजे तेलामध्ये ते छान असं भिजतं आणि जे लाडू आहे ना ते खायला असे गरेदार लागतात. तर बघा म्हणजे वाटण जे आहे आपण जसं डाळबट्टीसाठी दळतो ना तेवढं पण नाही बरं का, पण थोडंसं त्या प्रमाणानुसारच जे आहे म्हणजे आमची जर घरचीच गिरण आहे तर आम्ही 3 नंबरच्या चाळणीनं जे आहे ते दळून घेतो. तर कोणी-कोणी 4 नंबरची जी चाळण आहे म्हणजे जाड बारीक असं असू शकतं. तर मी आता आपल्या भाषेत सांगते आहे, जास्त काही म्हणजे डीपली सांगण्याचा प्रयत्न करत नाही. तर इथं बघू शकता तुम्ही जे पूर्ण आपले खारीक खोबऱ्याचे गोळे झालेले होते ना, ते आता असे मस्त असे बारीक करून घ्यायचे आहे. आता पूर्णपणे जे आहे ते बारीक झालेलं आहे आणि इथे ना पावशेर काजू बदाम घेतलेले होते. त्याचंही छान असं आहे ना मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं होतं. आता कुठंतरी जाड राहिलं तर काही हरकत नाही. तर तेही यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. आता बघू शकता तुम्ही. आणि हे जे मिश्रण टाकल्यानंतर याच्यावरती मग आपल्याला जे खारीक खोबरं आहे ना ते टाकायचं आहे. तर इथं आपल्या आरुची मध्ये-मध्ये चाललेली होती, कारण तिला असं काही पदार्थ करत असले ना खूप आवडतं मध्ये-मध्ये करायला आणि तिचे आवडतीचा पदार्थ म्हणजे कडू लाडू. थंडीचे दिवस आले की तिला लाडू हा पदार्थ खूपच आवडतो, पण तिला जास्त कडू काही चालत नाही. तर त्याच्यामुळं मी मेथी ही जी आहे ते प्रमाण कमी ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त टाकू शकता. तर मी नॉर्मल असं म्हणजे फक्त थोडीशी कडवट अशी चव येईल ना म्हणूनच ठेवलेली आहे. तर यामध्ये डिंक म्हणजे अजून भरपूर काही जे आहे ना ते तुम्ही टाकू शकता. पण मी जसं जेवढं आमच्याकडं अवेलेबल होतं किंवा आणता आलं तेवढं मी टाकलं. तर इथं बघा गुळाचा जो आहे ना गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. आणि बरं का जर तुमच्याकडून जर स्ट्रिक चुकली तर पूर्ण तुमचं लाडू जे आहे ते कडक होतात. कधी-कधी ते लाडू असे असतात की दाताखाली पण चावत नाही. तर त्याच्यामुळे ना आपण जे आहे ना फक्त अशी तार तुटायला लागली की समजायचं आपला पाक झालेला आहे. जास्त काही त्याच्यात म्हणजे जास्त फंद्यात पडायचं नाही की आपला पाक पूर्णपणे होऊन द्यायचा. जर तुम्ही पूर्ण होण्याच्या नादात गेले तर जो पाक आहे ना तो पूर्णपणे कडक होऊन जातो. तर बघा आता सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर वरती मी मेथीचं जे आपण म्हणजे दळून घेतलेलं ते टाकलेलं आहे. आता त्यावरती आपण जो गूळ पगळून घेतलेला आहे तेलामध्ये तर तो टाकायचा आहे. तर बघू शकता तुम्ही गुळाचं प्रमाण कसं आहे. जर तुमचं हे प्रमाण जर व्यवस्थित आलं तर तुमचे लाडू कुठंच बिघडणार नाही, ही मी गॅरंटी देते. तर बघा आता हा जो तेल आहे ते आपण यावरती टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पूर्ण मिश्रण जे आहे ते एकजीव करायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की आपल्याकडून तेल थोडंसं कमी झालेलं आहे तर तुम्ही पुन्हा काय करायचं आहे, थोडंसं गरम करून ते टाकायचं आहे. कारण जसजसे तुम्ही लाडू बांधत जासाल ना तसं ते ना जे आहे ते म्हणजे शोषून घेतं आणि मग तुम्हाला लाडू बांधता येत नाही. तर थोडंसं तुम्ही नंतर आहे ना तेल जे आहे ते गरम करून टाकलं तरी चालतं, काहीच फरक पडत नाही. तर बघा आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव झाल्याशिवाय जे आहे ना आपल्याला लाडू काय बांधायचे नाही आहे. तर बघा तुम्ही आणि उचटणीच्या साहाय्याने, कारण खूप गरम असतं, जर तुमच्या हाताला वगैरे हा जर पाक चिपकला ना तर तुमचं म्हणजे ना जे हाताचं
कातड वगैरे आहे ना, जसं आपला तव्याचा याचा चटका बसतो ना, त्या टाईपच होऊन जातं. तर त्यामुळे हे ओतताना काळजी घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून लहान मुलं किंवा आपल्या अंगावरती उडणार नाही याची जेणेकरून काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे आहे ना मी म्हणजे 2 किलो तेल घेतलं होतं. तर आता तुम्ही बघू शकता याच्यानुसार मी पुन्हा थोडंसं जे तेल आहे ते गरम करून टाकलं होतं. कारण माझ्यामुळे तुमची रेसिपी बिघडायला नको. जर कुणी ताईंनी करून घेतली तर मी मी जसं केलेलं आहे त्यापेक्षा जास्त सांगण्याचा प्रयत्न करत नाही. मला जसं येतं तसं मी सांगते. मी काय खूपच एखादा आचारी वगैरे किंवा नाही आहे. मी ही जी आहे ना रेसिपी म्हणजे माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या करत होत्या, तर त्यांचीच पाहून शिकलेली आहे किंवा आई करत होती. त्यांच्या पद्धतीने मी पाहून शिकलेली होती. तर बघा इथं छान असं झालं होतं. नंतर आम्ही ना जे आहे ते लाडू बांधायला घेतले होते. पण त्यानंतर सासूबाई आल्या आणि त्या म्हणाल्या, "थोडंसं तेल टाका." तर पुन्हा तेल गरम करून आम्ही टाकलं होतं. तर खरंच खूप छान असे टेस्टी लाडू झाले होते. सकाळी-सकाळी नाश्त्याला आहे ना, जे आहे ते लाडू खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात. छोटे-छोटे बांधायचे आहे जेणेकरून सकाळचा नाश्ता ओके होतो. तर बघा पुन्हा आम्ही तेल गरम करून थोडंसं जे आहे ते टाकलं होतं आणि मस्त असे आता लाडू बांधायला आम्ही तयार केलेले होते. तर आम्ही एक जण काय लाडू बांधत नाही. आमचं पूर्ण घर जे आहे ते लाडू बांधायला तयार असतं आणि खूप म्हणजे लाडू जे आहे ना एकदम भारी होतात. सर्व जे प्रमाण आहे ते मी 2-2 किलो घेतलं होतं. फक्त पावशेर काजू बदाम घेतलेले होते. तर आता एवढं काही मी आहे ना म्हणजे शेअर कारण याच्या आधी पण 2-3 वेळेस मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामुळं म्हटलं सारखं तुम्हाला तोच व्हिडिओ पूर्ण टाकून आणि बोरिंग करण्यापेक्षा आहे ना, मग मी फक्त असं जेवढं जमेल तेवढं मी इथं टाकलेलं होतं. तर चला आता पटपट असे लाडू बांधून झालेले आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे. तर श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आता दुपारची वेळ झालेली आहे. थोडासा आराम नाही केला, व्हिडिओ एडिटिंग केला, एक व्हिडिओ अपलोड केला आणि आता आहे ना थोडंसं तूप करायचं आहे आणि मळ्यामध्ये कांदे लावायला जायचे आहे. तर आता तूप करून घेते आणि मळ्यामध्ये कोणते काय काम करायचं आहे तेही तुम्हाला दाखवत. तर चला आता तूप कसं करते आता तो व्हिडिओ मी बनवलेला आहे. तूप बनवण्याचा व्हिडिओ काही मी करतच नाही. तर फायनली तूप बनवून घेते आणि मग तुम्हाला जो पुढचं रुटीन आहे ते दाखवते. तर दुपारी ना मुली घरी नसताना जरासं बोरच होतं, करमत नाही. पण आता कसं आहे ना त्या शाळेतून येईपर्यंत मी पण काही ना काही कामच राहतं. चला मी ना जे तूप आहे ते करून घेते आणि नंतर बाकीचं आता अर्धा एक तासात मुली पण येतील आणि मग नंतरचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याशी कंटिन्यू करेल. चला हे साया आहे साचून ठेवलेली आणि इथं रात्रीचे लाडू केलेले झाकून ठेवलेले आहे, अजून ती भरायची आहे. तर बघा छान असे आपले लाडू तयार झालेले आहे. पातेल्यामध्ये मला साय करायची आहे. आता मी तूप करायला घेते. आता तूप काढवायला टाकलंय तोपर्यंत मी जेवण करून घेते कारण मळ्यात जायचं आहे. कधी कधी लवकर नाही पाहिलं ना असं पण होतं. आता शेवटी याच्यामध्ये टाकलेलं आहे मी. इथं हे खराब झालं होतं. बरं बघा असं घाई गडबडीमध्ये करायला गेलं की असं काहीतरी होतं. तूप करायला घेतलं, कढून घेतलं आणि गाळण्यासाठी तर आहो आले होते. नंतर आम्हाला कांदे लावायचे होते दुपारनंतर. तर इथे मोटर चालू होती. मस्त असं जे आहे ते नितळ पाणी चालू होतं. म्हटलं चला त्याचाही थोडासा व्हिडिओ घेऊ आणि मळ्यात आल्यानंतर आम्हाला काय कामं असतात तेही तुम्हाला मी दाखवते. तर चला आपण आता जाऊया ज्या कामासाठी आलेलो आहे ते काम करण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एवढंच रोप आहे ते एवढं लावायचं आहे आपल्याला आता. तर चला आता जाऊ आपण तिकडं. काल वावर तयार करायला तुम्हाला दाखवलं होतं मी. तर तिकडे जायचं आहे आपल्याला कांदे लावायला. आता हा अर्धा वाफायना डोंगळ्याचा लावला होता आणि कालचा आपला लसणाचा थोडा राहिल्याने द्यायचा तो निंदून घेऊ. आता एवढे वाफे लावायचे आपल्याला 1 2 3 4 5 आहे. तर चला आता विलगते मी. अहो विलगलेले आहे आणि मी पण विलगते. रोप भारी झालं हो. चला ऑलराऊंडर बरं का आमचे. आहो किती कांदे लावायचे होते बघूया आपण. असे कांदे लावते बरं का. तर आता व्हिडिओ कॅमेरा पकडायला कोण नाही आहे तर त्याच्यामुळे आता मी मोबाईल ठेवून देते, कांदे लावते आणि मग नंतर वेळ भेटला ना एक वाफा लावून झाल्यावर मग व्हिडिओ शूट करते. तर चला आता कांदे लावायला बघूया आपण. तर बघा आपली आरू पण कांदे लावते. आता बघा मी तिला गह्या पाडून दिल्या आहे बरोबर राहते. मला गह्या पण पाडता येतात पण किती अंतरावर टाकायचं ते नाही माहिती आहे ना मम्मी. मम्मीचे गह्या पाडूस तर मी तर पूर्ण हे सुद्धा करून घेते कांदे लावायचं काम.
कशी रे येते का गं? नाही. हा? तर आपली आता काय आहे, बाळाला कमीच नाही कांदे लावायचे. एवढे 1 2 3. आता आम्ही आहे ना तिसऱ्या ह्याच्यात लावतोय. 2 झाले. कॅमेरा पकडायला कोण नाही आमच्याकडे. स्टँड आणायचं तर स्टँड पण नाही आणलं. हा मम्मी. ग्रुप किती ग्रुप घेते ग तू? मला तर एवढे 2-3 वाफे लावून झाले आणि आता एवढे लावायचे राहिले 2 फक्त. आता निघालोय आम्ही घराकडे. बाय. आम्ही निघालोय घराकडं. घराकडं नाही चाळीकडं. घराकडे टाइम मळ्यातून आले आणि ते तूप आहे ना जे होतं करून गेले होते, ते गाळायचं राहिलं होतं. तर बघा आता हे ना मी गाळून घेते एका डब्यामध्ये. किती होतं ते तुम्हाला दाखवते. तर थोडंसं ना ते थिजलं होतं. आता मी पुन्हा गरम करू. बघा एवढं असं तूप झालेलं आहे आपलं. तर म्हणजे किती असेल आता काय माहीत नाही आहे, पण एवढं असं झालेलं आहे. तर म्हणजे असे ना 15-1 दिवसातून होतं. आता आधीच मी म्हणजे तरी महिना एक झाला असेल तेव्हा केलं होतं. आता एवढा जो डब्बा आहे तो भरलेला आहे. तर चला आता स्वयंपाकाला जे आहे ते तयारी करते. ते ना टमाट्याची रस्सा भाजी केलेली आहे आणि इथं पोळ्या पण चालू आहे, म्हणजे झालेल्या आहे आता. आणि इथं आहे ना बघा तुम्ही मस्त पोळ्यांचा चुरमा केला आहे. तर राधिकाला खूप आवडतो तो. तर छान असा म्हणजेच भुगा आमच्या भाषेत. तर आता स्वयंपाक झालेला आहे, आता जेवण करतो.